मी आता माझे नेटफ्लिक्स अकाउंट कॅन्सल केलंय. यस, कॅन्सल केलंय म्हणजे इन द सेन्स की नेटफ्लिक्स सुरू राहील ॲट द एंड ऑफ 23 एप्रिल. तोपर्यंत मी वापरू शकतो. यस, दॅट इज द विन विन सिच्युएशन. पण तरी आपण याला काही हे करू शकलो नाही. म्हणजे की 23 तारखेपाशी इंटरनेट आहे आणि तू त्याला वापरू शकतो आहे. सो दॅट इज नॉट ओके. दुड्या, तू युट्यूबचा वापर कर यार प्लीज. तू असं म्हणशील की हे तर DOPचं काम आहे, हे लेन्स बद्दल इन्फॉर्मेशन करणं, स्टुडिओ बाइंडर आहे, बहुत सारे साइट्स आहे, बहुत सारे यूट्यूब चॅनल्स आहे. तू याच्याबद्दल जाणून घे. इट वॉज टू मच गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट दिस थिंग. यस, आणि आपल्यापाशी काही कमी नाही आहे डूड यार. तू नेटफ्लिक्स सोडून दे या. सोडलंच आहे या आताच राईट नो या. बट 23 तारखेपर्यंत इंटरनेट आहे, नेटफ्लिक्स आहे, ते येस यू कॅन यूज इट. whatever. This is it. This is the end. This is the my artifact. Actually 3 आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड करायचेच होते. एक आर्टिफॅक्ट एपिसोड तर ऑलरेडी रेकॉर्ड झाला आहे आणि आता मी या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये ऑलरेडी एक नवीन एपिसोड सुरू केला आहे. तर नवीन एपिसोड मध्ये नवीन क्लिप सुरू केली आहे. त्याच्यामध्येच आपण दुसऱ्या एपिसोडला कव्हर अप करून टाकू. ओके, सो हॅलो, दिस इज दी. मी याला रिनेम करून घेतो प्रॉपरली. रिनेम नाही करता येत वाईल रेकॉर्डिंग. ओके, सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1865. ह्याची तारीख आहे 27 मार्च 2020. आता वाजले रात्रीचे 8:09. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला बिकॉज ऑफ दी नेटफ्लिक्स, आणि आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट दी नेटफ्लिक्स. सो आणि आताच मी नेटफ्लिक्सचं अकाउंटची मेंबरशिप पण कॅन्सल केली आहे. बट मी ऑलरेडी 1 महिन्याचा चार्ज भरला आहे. तर त्यामुळे 23 एप्रिल 2020 पर्यंत माझा प्लॅन ॲक्टिवेट राहतील. त्याच्यानंतर आय कुडंट वॉच दी नेटफ्लिक्स. बट दॅट इज गुड थिंग. या, दॅट इज गुड थिंग, कारण तुझं नेटफ्लिक्स बंद झाला आहे. सो दॅट इज गुड थिंग. या, कारण आता तू मोस्ट ऑफ द टाइम तू स्वतःसोबत इन्व्हेस्ट करशील आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम तू स्वतःला इम्प्रुव्हाइज करशील. सो दॅट इज ओके. ओके, आणि अजून एक गोष्ट म्हणायची आहे की यूट्यूबचा वापर खूप चांगला कर, कारण यूट्यूब इज रिअली इम्पॉर्टंट. येस, आणि टायमाचा आता मी आत्ताच हे केलं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तू प्रीमियर प्रो आणि यूट्यूब आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीची माहिती घेशील यूट्यूबवर. तू नेटफ्लिक्स बघशील नाही, नेटफ्लिक्स सोडून सगळं काही. आणि 5 नंतर जेवढ्या काही गोष्टी आहेत ते तू नेटफ्लिक्सवर करशील. ओके, ऑल्सो दॅट इज ऑल्सो थिंग की मी घरी आहे, त्यामुळे मी खूप खाऊन राहिलो आहे. जे की मी मेसवर होतो तर मला लिमिटेड खाणं भेटत होतं, त्यामुळे मला एक्सरसाइज करायची अशी गरज फारशी वाटत नव्हती. बट लिटरली माझं पोट वाढून राहिलं आहे आणि मला एक्सरसाइजची गरज आहे. बट क्वारंटीन सुरू आहे, सगळीकडे बंद आहे. तर यू हॅव टू वॉक टू मच. यस, आणि प्रयत्न कर की संध्याकाळचा पूर्ण वेळ तू वॉकिंग करशील. यस, आणि इट विल बी रिअली गुड. 31 तारखेला लॉकडाऊन बंद राहील का? वेल, आय डोंट नो. प्रधानमंत्रीचं जे काही स्पीच झाली आहे त्याच्यामध्ये 21 दिवस म्हणजे, आणि हे 21 दिवस केव्हापासून सुरुवात केली आहे म्हणजे कुठे गेलं कॅलेंडर वॉज दॅट की आजची 27 तारीख आहे आणि
24 तारखेला प्राईम मिनिस्टरने क्वारंटीनचा आदेश दिला होता 21 दिवसामध्ये. तर दॅट मीन्स 21 दिवस म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 म्हणजे 14 एप्रिल पर्यंत आहे. बट आता आय डोंट नो, कंपनीवाल्यांकडून असा ऑफिशियल मेल वगैरे काही आला नाही आहे. आणि त्यानंतर सो 21 तारखेनंतर आपल्याला माहीत पडेल की 31 तारखेनंतर आपल्याला माहीत पडेल की ऑफिसमध्ये जायचं आहे नाही जायचं आहे. आय डोंट थिंक की ऑफिसमध्ये जावं लागेल, कारण कोण आहे जो प्राईम मिनिस्टरचा ऑर्डर ब्रेक करेल. सो या, नो वन विल डू दॅट. सो आता तर राईट नाव एवढंच आहे. सो दिस इट, दिस इज दी एंड. अँड this end, and this is my RD5 episode number 187065. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.